हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी पद्मा भुरे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ता मी व्लॉगची सुरुवात करते कारण की आज दिवसभर ना माझं मूडच नव्हतं, म्हणजे व्लॉग करावं असं वाटलं पण नंतर ना डोकं खूप दुखत होतं माझं। मग आत्ता झोपून वगैरे उठले मी आणि प्रिशा। तर आता वाजलेले आहे 4:45 संध्याकाळचे आणि मी व्लॉगिंगला आत्ता सुरुवात करते। तर चला मग मी आता संध्याकाळचं माझं रुटीन दाखवते तुम्हाला कसं असते आणि कसं नाही। तर आम्ही दोघी माहिले की आत्ता झोपून उठलेलो आहो। प्रिशानं दूध आणि बिस्किट खाल्लेली आहे आणि मी ना फक्त म्हणजे सकाळी मी जेवण केलं होतं, तर त्याच्यानंतर मी काहीच खाल्लेलं नव्हतं। त्याच्यामुळे मग मी आत्ता थोडीशी भेंडीची भाजी आणि पोळी खाल्ली। आणि तर चला मग मी आता तुम्हाला ना शेअर करते माझं इव्हिनिंगचं रुटीन। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण मैं ठीक हूँ बेटा। तर इथे तुम्हाला दिसत असेल प्रिशानं तापमापीने मला मोजत आहे माझी ताप वगैरे काही नाही आहे, उगाचच काहीतरी। आणि हा बघा धिंगाणा करून ठेवलेला आहे असा। तर आमची मावशी ना आज आलीच नाही भांडे घासण्यासाठी किंवा इथे काय माहिती। आणि प्रिशाचं चालू प्रिशा, तर इथे बघा मी ना हे प्रिशा जेव्हा झोपून होती ना तेव्हा प्रिशू नाही घ्यायचं बेटा ते, नाही नाही नाही। तर हे तुरीचे सोले आहेत ते ना मी छान अशी साफ करून ठेवलेली आहे। तर इथे मी ना बाहेरचं आमचं जे लॉक आहे ते लावून ठेवत असते, कारण म्हणजे नेहमीच लावून ठेवत असते। तर चला आता कपडे काढायचे आहे माझे, तर मी कपडे काढून इथे ना बाहेर माझे कपडे वाळू घालून होते, ते कपडे सुद्धा काढायचे होते आणि प्रिशाला सुद्धा बाहेर जायचं होतं। मग मी ती खेळत होती थोडीशी बाहेर आणि मी कपडे वगैरे काढून घेतले आणि ते घरामध्ये नेले। प्रिशाची एक चांगली सवय आहे, मी जिकडे गेली तिकडे ती माझ्या मागे मागेच असते मस्त। मग मी अशी कपड्याची पूर्ण ना घडी वगैरे करून ठेवली आणि काही कपडे आहे ते घडी करायचेच आहे। तर बघा इथे प्रिशाने जे पसारा काढून ठेवला होता ना तो व्यवस्थित करून ठेवला। तर बघा इथे मी ना प्रिशाला फिरवून आली होती, जेव्हा मी कपडे घडी करत होते ना तेव्हा ती म्हणत होती की मम्मी फिरायला चल फिरायला चल। मग तिला ना मग म्हटलं जाऊ दे, आधी एक चक्कर मारून आणा। मग इथे कॉलनीमध्येच ना एक चक्कर मारून आले आम्ही आणि थोडंसं खेळले, म्हणजे टाइमपास केले इकडे तिकडे असं थोडंसं बसलं बेंचवरती आणि मग थोडा वेळ स्पेंड केला आणि मग मी आता घरी आले। तर आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे, मी आता डायरेक्ट किचनमध्ये जाणार आणि हे जे थोडेसे कपडे आहे तर ते मी ना म्हणजे नंतरच घडी करून घेणार। तर जाऊ द्या आता वेळच आहे। तर बाकी मी यांचे जे शर्ट्स वगैरे म्हणजे आहे जे प्रेसचे कपडे आहे ते वेगळे असतात आणि जे प्रेसला टाकायचे आहे धुतलेले मी ना हँगरला लटकवून ठेवत असते। तर अशाच प्रकारे ना, आणि माझं ना वॉर्डरोब एवढं घाण झालेलं आहे, म्हणजे एवढा धिंगाणा झालेला आहे ना खूप जास्त। तर ते मला क्लीन म्हणजे व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवायचं आहे। ह्याचे कारण ही की प्रिशा ना पूर्ण धिंगाणा करून ठेवते, कितीही चांगलं ठेवलं तरी प्रिशा पूर्ण कपडे काढते आणि पूर्ण विस्कळून जाते मग ते कपडे। मग एक दिवस ना मला वॉर्डरोब सुद्धा क्लीन करून घ्यायचं आहे। तर मग मी आता हे कपडे ना असेच ठेवून घेते, म्हणजे थोडेफार यांनी। तर चला मग आता जाऊया आपण किचनमध्ये। तर इथे ना संध्याकाळची वेळ झाली तर मी सगळ्यांना खिडक्या वगैरे बंद करून घेत असते, कारण की डास खूप येते, त्याच्यामुळे मग मी बंद करून घेत असते सर्व डोअर। तर सर्व विंडो वगैरे आहे ना ते सगळे मी बंद करून घेत असते, म्हणजे संध्याकाळची वेळ झाली तर डास खूप येते, त्याच्यामुळे मग मी बंद करून ठेवते। आणि मच्छर अगरबत्ती मी लावून देते एक हॉलमध्ये आणि एक म्हणजे किचनमध्ये लावून देत असते, जेणेकरून मच्छर यायला नको। तर इथे बघा मी ना सगळे विंडोज वगैरे लावून घेतलेले आहे आणि आता हे जे मच्छर अगरबत्ती आहे ना ते खूप छान आहे, तर ती अगरबत्ती मी लावून घेत आहे। मला ते कापायचं आहे तर मला कैची भेटत नाही आहे, तेच मी बघत होती फ्रीजवरती। आणि थोड्या फ्रीजवरती ना आमचा पसारा पण झालेला आहे, ते सुद्धा मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण की म्हणजे काही पण असेल तर थोडंसं वस्तू त्याच्यावरती ठेवून द्यायला इजी जाते, म्हणून ना ते थोडं धिंगाणा झालं ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। हे जे मच्छरची अगरबत्ती आहे ना एक्स्ट्रा पॉवरवाली खूप छान आहे आणि मच्छर बिलकुल येत नाही। तर आमच्या घरी आणून ठेवते, जे कॉईलचे वगैरे आहे ना
ते कोणत्याच कामाचे नाही आहे, काहीच कामाचे नाही. कारण की त्याच्याने मच्छर येतेच, आम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघलेला आहोत. म्हणून बघा मी ना आता ते न लावता हे अगरबत्तीच लावते. अगरबत्ती एकदाचं लावून घेतलं आणि दार बंद केलं ना तर मग ते परत येतच नाही मच्छर बिलकुलच. तर अगरबत्ती लावून घेतलेली आहे मी आणि आता किचनमध्ये स्वयंपाक करून घ्यायचा आहे. तर आमची मावशी तर आज काही आली नाही, बहुतेक येणार पण नाही, कारण की 8 वाजलेले आहे, म्हणजे 6-7 वाजत आलेले आहे. तर मावशी अजून काही आलेली नाही आहे. मग भांडे रॅकवरती लावायचे तसेच आहेत, कारण की भांडे घासलेच नाही त्याच्यामुळे ते भांडे तसेच आहेत. तर चला मग आता किचनमध्ये आले, स्वयंपाकाला लागते मी. त्याच्या आधी प्रिशानं म्हणत आहे की मला दूध प्यायचं, तर तिला दूध देते आणि मग नंतर स्वयंपाकाला. तर इथे बघा मी स्वयंपाकाला लागायच्या आधी ना सगळ्यात आधी तर पीठ मळून ठेवते आणि मग नंतर भाजी करते, कारण की पीठ लवकर मळायला वेळ लागतो त्याच्यामुळे. मग मी तर इथे मी ना आता तांदूळ सुद्धा टाकून घेत आहे. हातामध्ये शोप देऊ देते, 1 मिनिट हो हिला ना मला. तर इथे मी ना पीठ मळून घेतलेली आहे आणि इथे तांदूळ सुद्धा टाकलेले आहे मी. आणि आता लसूण साफ करून घेणार मी. हा बघा लसूण घेतलेला आहे मी साफ करण्यासाठी. बहुत अच्छी बोलती है. बैठो इधर. रिशु एबीसीडी बोल के दिखाओ मुझे. दीदी 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 जोला का जोला का जोला का जोला पोळी भाजी पोळी भाजी. तू काय खाली? तूने क्या खाया? शौक खाया. शौक खाना अच्छा नहीं होता है. छोटे बच्चे शौक नहीं खाते. डैडी कहाँ गए? डैडी ऑफिस गए. हाँ ओके डैडी कब आ जाएंगे बेटा? डैडी आ जाएंगे. पहले तो मुझे 1 2 3 बोल के दिखा ना. खाने लेके जाएंगे 1 2 3 बोल के दिखा. 1 2 3 4. नहीं ऐसे नहीं करती, गंदी बात है. शुद्ध धिंगाना मत करो यार. तर आता मी भाजी सुद्धा टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी. क्या चाहिए? आणि आमच्या प्रिशाचं आधीमध्ये असं चालू असते. मी टोमॅटो कांदा वगैरे कट करून घेते. आता सोबत आपण ना मस्त भाजी सुद्धा करून घेऊया. तर बघा हे हिरवे सोले आहे ना त्याची भाजी करणार आहे. सिजनेबल रेसिपी. आणि मी हे जे खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये मस्त लसूण आणि जिरं खूप करत असते. तेवढूशा मी नाही का आपलं मिक्सरचा यूज करत नाही. तर इथे बघा मी भाजी सुद्धा टाकली आणि हा जो धिंगाणा आहे ना तो सुद्धा मी व्यवस्थित करून घेते लगेचच. तर बघा हा जो सावजी मसाला आहे ना त्याच्याने भाजी खूप छान होते. तर मी याचीच भाजी करत असते. म्हणजे मसाल्याची वगैरे टाकायची असेल तर हीच टाकते.
तर बघू शकता, तुम्हाला मी दाखवते माझ्या किचन ओट्यावरती काहीही नाही दिसणार. मी स्वयंपाक करते ना तेव्हा बिलकुल असा पसारा करून ठेवत नाही. आणि म्हणजे मला पहिल्यापासूनच सवय आहे की किचन ओट्यावरती ना धिंगाणा करून मला ठेवू वाटत नाही. तर बघा पीठ सुद्धा बनवलं आहे, भाजी सुद्धा झाली, भात सुद्धा झाला. आणि आता मी पोळ्या करून घेते आणि मग तुम्हाला बोलवते. तर हे बघा काहीही धिंगाणा नाही आहे किचन ओट्यावरती. बघा मला किती जरी स्वयंपाक करायचा असेल तरी पण धिंगाणा काहीही नसतो माझ्या किचन ओट्यावरती, कारण की मी लगेचच ना साफ करून घेते. त्याच्यामुळे धिंगाणा काहीही होत नाही जास्त. आणि म्हणजे मला आधीपासूनच सवय आहे धिंगाणा नाही करून ठेवायची किचन ओट्यावरती. आणि हे जे वायपर आहे ना, वायपर खूप छान आहे. धिंगाणा झालं असं केलं आणि इथे मी शेजारीच ना जे आपलं काही कचरे होते त्याच्यासाठी तुला नाही बोलवलं मी, कचरा होते ते त्याच्यामध्ये टाकून देत असते, जेणेकरून इकडे तिकडे म्हणजे धावायचे. घे म्हणते मला. नाही बेटा इथे नाही बसू पाहिजे. आणि बघा आता याच्यामध्ये फक्त सोलेच होते, तर हे मी पाण्याने ना साफ करून घेते आणि लगेच ना रॅकवरती ठेवून देते. आणि जास्त भांडे सुद्धा मी काढत नाही, म्हणजे एकदम तेलकट वगैरे झाले तर मी ठेवते, पण असे एक्स्ट्राचे वगैरे काढत नाही मी. लगेच बेसिन मधनं मी धुवून ना ठेवून देते. हा प्रिशू काय प्रिशू पोळी दे तू. तर इथे बघा माझ्या ना पोळ्या सुद्धा झालेल्या आहे. तर आता हा पसारा झाला थोडासा, तो मी व्यवस्थित करून घेते. थोडंसं पोळ्या केल्या, त्याचं पीठ इथं सांडून गेलं तर मी ना वायपर फिरवून घेते, मग छान व्यवस्थित होऊन जाते. आणि बघा तर इथे माझ्या पोळ्या सुद्धा झालेल्या आहे, भाजी सुद्धा झालेली आहे, भात सुद्धा झालेला आहे आणि प्रसादाचा धिंगाणा सुद्धा चालू झालेला आहे. तर मी तुम्हाला तिचा धिंगाणा दाखवतो. पूर्ण लसूण आहे ना ते पूर्ण घरभर करून टाकली. आणि रोज स्वयंपाक करायच्या वेळेस ना असंच असते माझं, कारण की ती म्हणजे तिला खेळायला म्हणजे पाहिजे, तर मग ती फोन सुद्धा बघत नाही. थोडं फोन बघते आणि मग बोर झाली का मग ती ठेवून देते. मग तिचं ती एकटं खेळत राहते. तर मग मला वाटते की जाऊ दे, पसारा करू दे काही करू दे, मग आपण व्यवस्थित करून घ्यायचं. तर दाखवते मी तुम्हाला त्याचा पसारा वगैरे. माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे आणि आता दिवावात करण्याची वेळ झालेली आहे. त्याच्या आधी मी ना हे प्रिशाला जे धिंगाणा केलं ते व्यवस्थित करून घेते आणि नंतर मग थोडी फ्रेश होते आणि मग दिवावात वगैरे करून घेते. तर चला आधी हे आवरून घेऊया आणि नंतर मग मी तुम्हाला बोलतेस. तर तुम्ही बघू शकता, हे बघ मी जवळून दाखवते तुम्हाला. हे बाहेर पूर्ण हे जे आहे लसूण ते धिंगाणा केली. आणि हे बघा हे देवघरातली ही पूर्ण पाटी काढून टाकली. आणि इकडचं पण दाखवली तुम्हाला हॉलमधलं. हॉलमध्ये सुद्धा धिंगाणा करून ठेवलेला आहे. हे बघा मस्त झाडून वगैरे घेतलं तर क्लीन दिसत आहे हॉल. प्रिशाचा धिंगाणा तर नेहमी चालू. इथे मस्त चटई टाकली आणि हे पेपर पूर्ण फाडून टाकलेले आहे प्रिशाने. आणि हे प्रिशाचं इथं धिंगाणा चालू आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे आणि दिवावात सुद्धा केलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. आणि त्याच्या आधी मी दाखवते तुम्हाला भाजी माझी कशी झाली ते. तर छान दिवावात वगैरे करून घेतलेला आहे. तर इथे बघा मी छान अशी हे सोल्याचं वरण आहे. तर तुम्हाला हे पहा, आणि स्मेल खूप छान येत आहे. तर इथे बघा आमची भांड्यावाली मावशी ना आलेलीच नाही आहे. तर मला ना वाटत आहे, म्हणजे मीच घासून घेते भांडे आणि अगं घासू नको. आणि ऑलरेडी ती ना उद्या येणार नव्हती कारण ती लग्नाला जाणार होती. तर त्याच्यामुळे मग आजचे भांडे तसेच आणि उद्याचे पण तसेच राहते. वाजव नाही बेटा. मग त्याच्यापेक्षा मी ना आत्ता भांडे घासून घेते. ऑलरेडी मागे नेलेलेच आहे.
जर मावशी सांगून गेली तर मग बेसिनमध्ये मी जेवढे निघाले तेवढे घासून घेते, पण आज ते सांगितले नव्हते त्याच्यामुळे मग आता मला तिथे जाऊन घासावं लागते. तर चला मग भांडे घासून घेते आणि नंतर बोलते तुम्हाला. तर इथे मी प्रिशाला ना आता टी व्ही लावून देते, ती टी व्ही बघत राहणार आणि मग मी भांडे घासते. तर बघा फ्रेंड्स, इथे मी ना पूर्ण भांडे घासून घेतले होते एवढे सारे, आणि इथं ना पसारा दिसत होतं, ते आताच क्लीनसुद्धा दिसत आहे. तर बघू शकता भांडे घासलेले आहे. जेवण वगैरे झालं सगळ्यांचं, आणि प्रिशाचं सुद्धा जेवण झालं, माझं झालं, तिच्या डॅडीचं झालं. तर यांनी गेले फिरायला आणि मी छान बसलेली आहे जेवण वगैरे करून. डोकं खूप दुखत आहे माझं, कारण की कधी कधी होतं डोकं दुखतं. तर बघा, तर सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. भांडेसुद्धा मी घासून घेतलेले आहे. आज तर मावशी आल्याच नाही, आता उद्या तर येणारच नव्हत्या त्या. मग म्हटलं आजचे आणि उद्याचे खूप जास्त भांडे होणार, मग ते चांगलं पण दिसत नाही, मग मी घासून घेतलेली आहे. आणि बघा, तर मला ना आता केसाची म्हणजे तेल लावून मसाजसुद्धा करून घ्यायची आहे प्रिशाची आणि माझी. मी 8 दिवसातून 2 वेळा डोक्याला ना तेल लावत असते, जे की मी म्हणजे मी केस वाढायचं तेल केलेलं आहे घरीच. आता त्याचा एक्सपिरियन्स तर थोडा येत आहे मला, म्हणजे केस वगैरे थोडे वाढते, पण केस खूप गळते. तर मी ते तेल यूज करत असते. काही नाही, खोबऱ्याचंच तेल आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडं काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहे, पण खूप छान तेल आहे. मी आता 4 ते 5 महिन्यापासून लावत आहे, तर केस वाढत आहे माझे. तर मी 8 दिवसातून 2 वेळा यूज करत असते आणि मग डोकं धुवून टाकत असते. आज रात्री लावते आणि उद्या सकाळी डोकं धुते. आणि प्रिशाला पण, म्हणजे प्रिशाला तिचंच तेल लावते, तिला तर नेहमीच लावून देते तेल, पण माझ्यासोबत पण तिचीसुद्धा मसाज करून घ्यायची आहे, मालिश करून घ्यायची आहे केसाची. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. सोबतच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा, जेणेकरून माझ्या सर्व नोटिफिकेशन्स, मी जेव्हा व्हिडिओज टाकते ना त्याचे नोटिफिकेशन्स ना तुमच्या म्हणजे मोबाईलवरती येईल. तर बघा फ्रेंड्स, आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. तर व्हिडिओज वगैरे मी बनवत असते आणि तुम्ही बघासुद्धा. तर नक्की एक लाईक करा फ्रेंड्स, तुमच्या एक लाईकची खूप जास्त गरज आहे, आणि सबस्क्राईबची सुद्धा. तर चला मग भेटते परत तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद करते. आणि हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते मी फ्रेंड्स. तर भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.